राणे साहेब, ह्या साहेब, पाठक साहेब आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मला असं आहे की आपल्याला विनंती आहे, सूचना आहे अशी करेल की बाबा लोक काही जे आहे ते मी तर शौचालय असताना बाहेर का जातं ह्याचं एक आपण थोडंसं ठरवलं पाहिजे. तर मध्ये खूप घाण वास येतो आणि मग मध्ये घाण वास येतो म्हणून तिथं जायचं नाही म्हणून बाहेर फ्रेश ठिकाणी बसतो. असं एक मानसिकता मी ऑब्झर्व करतो किंवा बघतो. तर त्याच्यामध्ये आपण असं केलं पाहिजे, थोडंसं काही परफ्यूमची जर काही व्यवस्था करतात बरं का, तशी आपली स्वच्छतेची जी क्वालिटी आहे ती चांगली आहे. पण ते मध्ये एक आता काही स्वस्त काही सुद्धा परफ्यूम मिळायचं काही जास्त खर्चिक नाही येत. आता युवा पुरवठा वगैरे असतात ना बरं का, काही आपण हॉटेलमध्ये वगैरे जर गेलं तर ते एका दिवसाला ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग केमिकल असतं, पाण्यात टाकून ते आपलं युवा पुरवठा लावून दिलं की ते एक चांगला वास येतो. मग ती मध्ये जर चांगला वास आला ते बाहेरची जी स्वच्छता आहे किंवा बाहेर इकडे जे वॉशरूमला लोक जातात रात्रीच्या वेळेला असतात किंवा दिवसात लोक जातात, आता कमी झालं इथलं प्रमाण. तर ते एक आपल्याला करता येईल आणि प्रवासी बंधूचं नाही तिथं, पण आपण सगळं सर्वजण आहोत, आपणही थोडंसं कचरा म्हणा किंवा काही जे आहे तर हे योग्य ठिकाणी जर टाकलं, डस्टबिनमध्ये जर टाकलं तर काम कमी होऊ शकतं. स्वच्छता हा काही फक्त